आणि एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहूयात। साहित्य संमेलनाचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारल्याची माहिती सध्या समोर येते। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, साहित्य संमेलनाचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारलेलं आहे आणि 98वे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, मोठी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये हे पहिलंच साहित्य संमेलन पार पडत आहे आणि या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे शरद पवार यांच्याकडे आहे। तर उद्घाटक म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहे आणि त्यामुळे याची पूर्ण तयारी सध्या राजधानी दिल्लीमध्ये सुरू आहे। साधारण 1 ते 1.5 लाख जे साहित्यिक आहे त्यांची येण्याची इच्छा आहे, मात्र एवढ्या लोकांची इथे सोय होणार नाही, त्यामुळे ठराविक लोकांचीच या ठिकाणी सोय केली जाणार आहे आणि यासाठी मराठी साहित्य मंडळ जे आहे ते सगळ्या लोकांना सोबत घेऊन साधारण 700-800 लोकांची राहण्याची सोय या ठिकाणी केली जाणार आहे। देशाचे पंतप्रधान यासाठी येणार आहेत, त्या दृष्टिकोनातून 2 रेल्वे गाड्या ज्या आहेत महाराष्ट्रातून मंजूर करण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर मराठी साहित्य संमेलनाची तयारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेली आहे। तारा भवाळकर या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असं या परिसराला नाव देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या संमेलनाला उपस्थित असणार आहेत। मुख्य सभागृहाचं जे द्वार आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसऱ्या सभागृहाच्या द्वाराला लोकमान्य टिळक यांचं देखील नाव देण्यात आलेलं आहे। ते एकंदरीत पाहता अशा कार्यक्रमाचं स्थळ किंवा रूपरेषा याबद्दल काही माहिती मिळाली आहे का? तर हे तालकोटरा स्टेडियम असणार आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज नगरी असं नाव देण्यात येणार आहे। निश्चित जे आतलं सभागृह असणार आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव असणार आहे। लोकमान्य टिळकांचे देखील या भागातील वेगवेगळ्या भागांना नाव देण्यात आलेलं आहे। हो, निश्चित बरोबर आहे शिवाजी। आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी ही सगळी माहिती दिली आहे। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।